प्रॉब्लेम सेट 1 मधला MCQ. मी तुम्हाला सांगितलं होतं की वेगळ्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला घेणार आहे आणि त्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये या ठिकाणी हे मी घेतो. काय पहिला प्रश्न, इन अ ट्रायंगल ABC and triangle PQR is 1:1 correspondence. AB divided by QR, BC divided by PR is equal to CA divided by PQ. Then first, that is a triangle PQR is similar to triangle ABC. Triangle PQR is similar to triangle CAB. Triangle CBA similar to triangle PQR and triangle BCA similar to triangle PQR. इथे जर आपण एक गोष्ट पाहिली तर PQR प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. म्हणजे आता आपल्याला दुसरा ट्रायंगल या ठिकाणी शोधायचा आहे की 1:1 करस्पॉन्डन्स. 1:1 करस्पॉन्डन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा ABC आणि PQR हे जर व्हर्टायसेस असतील ट्रायंगलचे तर A हा P शी, B हा Q शी आणि C हा R शी या पद्धतीने जर त्यांच्यामध्ये असेल तर त्याला 1:1 करस्पॉन्डन्स असं म्हणलं जातं. म्हणजे A to P, B to Q आणि C to R या पद्धतीने असेल तर त्याला 1:1 करस्पॉन्डन्स असं म्हणलं जातं. हे मागच्या वर्षी आपण पाहिलेलं आहे. नाव आता जर समजा या चारपैकी एक कोणता तरी पर्याय आपल्याला बरोबर आहे असं त्यांनी सांगितलं असेल तर कोणता पर्याय बरोबर आहे त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मग आता इथे विचार करत असताना PQR पहिल्यांदा घ्यायचा का दुसऱ्यांदा घ्यायचा हा प्रश्न पण महत्वाचा आहे. पण तो फार महत्वाचा या ठिकाणी वाटत नाही, कारण पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने PQR चं करस्पॉन्डन्स आणायचंय आणि त्या मग नंतर ठरवायचं की कोणता या ठिकाणी यातला ABCD पैकी पर्याय आपल्याला बरोबर आहे. मग आता AB, BC आणि CA. ओके, आता या ठिकाणी AB च्या समोरची बाजू समोर AB या बाजू समोरचा कोण C बरोबर आहे. त्यानंतर BC या बाजू समोरचा कोण A बरोबर आहे. त्यानंतर CA या बाजू समोरचा कोण B. हे झालं ABC सेट. आता QR च्या बाबतीमध्ये बघूया. QR या बाजू समोरचा कोण P, PR या बाजू समोरचा कोण Q आणि PQ या बाजू समोरचा कोण R. म्हणजे ट्रायंगल CAB सिमिलर टू ट्रायंगल PQR. ट्रायंगल CAB इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. आता आपण ज्या वेळेला सिमिलॅरिटीच्या कंडिशन्स पाहिलेल्या आहेत त्या कंडिशन मध्ये आपल्याला असं सांगितलंय की प्रत्येक ट्रायंगल म्हणजे ABC इज सिमिलर टू ABC. देन when ABC is similar to PQR then PQR is also similar to ABC. मग या पद्धतीने हे आपण काढला 1:1 करस्पॉन्डन्स यातला काढला. 1:1 करस्पॉन्डन्स काढल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला पर्यायांचा विचार करायचा आहे. पहिला पर्याय काय सांगतो आपल्याला PQ हा ABC शी. हा कधीही शक्य होणार नाही, त्यामुळे याच्यावर विचार करण्याची गरज नाही. त्यानंतर PQR आणि CAB. इथं बघा PQR आणि CAB, पण इथं काय झाले मी आता सांगितल्याप्रमाणे PQR आपण अगोदर घेतलेला आहे आणि CAB नंतर घेतलेला आहे. अजून पुढे चेक करूया. CBA इज सिमिलर टू PQR होणं शक्य नाही, कारण 1:1 करस्पॉन्डन्स आपल्याला परवानगी देत नाही. आणि BCA सिमिलर टू PQR होणं शक्य नाही आहे, कारण आपल्याला 1:1 करस्पॉन्डन्स परवानगी देत नाही. म्हणून जरी हे उत्तर आलं असलं आपलं किंवा आपण काढलं असलं म्हणजेच या ठिकाणी PQR जर पहिल्यांदा घेतला आणि CAB नंतर घेतलं तर या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर येत आहे. म्हणून पर्याय B हा या ठिकाणी बरोबर आला. म्हणून परीक्षेमध्ये याला जर आकडा 1 असेल तर याच्या पुढे फक्त B लिहिणं एवढंच तुमचं काम आहे, बाकीचं काही लिहायचं नाही. इथं कुठल्याही पुस्तकामध्ये कुठल्याही डायजेस्टमध्ये हे कसं आलं हे समजावून सांगितलेलं नाहीये, त्यामुळे काळजीपूर्वक हे पहा. हे लिहिणं खूप सोपं आहे, परंतु याच्यामध्ये थोडासा बदल जर केला तर तुमचं उत्तर या ठिकाणी चुकणार आहे आणि या उत्तराला अर्धा मार्क नसतो, म्हणजे चुकलं की या ठिकाणी 0च मार्क तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे या पद्धतीने कसं आलं, ABच्या समोरचा कोण, BCच्या समोरचा कोण आणि त्यानंतर CAच्या समोरचा कोण, त्याच पद्धतीने PQR चं जर काढलं. फक्त इथं या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ सिमिलॅरिटी या ठिकाणी लक्षात घ्यायचं की जर हा कोण या कोणाशी सिमिलर असेल, आता आपण असं का घेतलेलं आहे तर ABC आणि PQR आपल्याला दिलेले आहेत, तर हा कोण सुद्धा हा त्रिकोण सुद्धा या त्रिकोणाशी सिमिलर असतो आणि त्यामुळं
ट्रायंगल सीएबी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर इतकं बरोबर आहे की तितकंच ट्रायंगल पीक्यूआर हा सिमिलर टू सीएबी सुद्धा असू शकतो. म्हणजे 1 मार्कासाठी इतकं मोठं या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. पाठ करून तुम्ही लिहू शकता, पण यातला एखादा जरी टर्म बदलली तर या ठिकाणी तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यासाठी एवढं या ठिकाणी डिस्कशन करणं महत्वाचं आहे. प्रॉब्लेम नंबर 2 काय दिलेलं आहे? इन अ ट्रायंगल डीईएफ अँड ट्रायंगल पीक्यूआर अँगल डी इज कॉन्ग्रंट विथ क्यू. डी हा क्यू शी कॉन्ग्रंट दिलेला आहे. अँगल आर इज कॉन्ग्रंट विथ अँगल ई. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ फॉल्स. आपल्याला या 4 स्टेटमेंट मधून ए बी सी आणि डी यातून फॉल्स स्टेटमेंट या ठिकाणी शोधायचं आहे किंवा त्याचा विचार करायचा आहे. सो आन्सर इन अ ट्रायंगल डीईएफ अँड ट्रायंगल पीक्यूआर. ट्रायंगल पीक्यूआर काय दिले आपल्याला? अँगल डी इज कॉन्ग्रंट विथ अँगल क्यू. डी हा कोन क्यू शी एकरूप आहे. आपण समान साईनने दाखवलेलं आहे. नंतर आता मी हे काय करतो, इकडचा आर घेतला, इकडचे ई घेतलेले आहे. आपण डीई घेतोय म्हणून मी पहिल्यांदा अँगल ई इज कॉन्ग्रंट विथ अँगल आर. सिमिलॅरिटी या ठिकाणी येईल, कारण सगळे डीई आणि क्यू आर या पद्धतीने. आता राहिलेला कोण कोणता आहे हो? तर डी झाला, ई झाला, फक्त एफ आहे. आणि इथला राहिलेला कोण कोणता आहे? क्यू झाला, आर झाला, फक्त पी आहे. म्हणजे हे दोन घ्यायचे, लिहिण्याची गरज नाही आहे. त्यामुळं ट्रायंगल डीई त्यानंतर एफ इज सिमिलर टू ट्रायंगल क्यू आर पी बाय ए टेस्ट. बाय ए टेस्ट लक्षात. हे बघा, डी घेतला, ई घेतला. डी च्या संबंधी करस्पॉन्डिंग क्यू आहे, ई च्या करस्पॉन्डिंग आर आहे, इथला राहिलेला पी, कारण क्यू आर ऑलरेडी आपण घेतलेले आहेत, पी डीई ऑलरेडी घेतलेले आहेत, एफ आपण नंतर घेतलेले आहे. म्हणजे ए टेस्टने हे दोन ट्रायंगल या ठिकाणी सिमिलर झाले. आता ट्रायंगल सिमिलर झाले की त्यांच्या बाजू या करस्पॉन्डिंग बाजू या इन रेशो असतात, त्याचा विचार करूया. डीई डिवायडेड बाय क्यू आर इज इक्वल टू ई एफ डिवायडेड बाय आर पी इज इक्वल टू डी एफ डिवायडेड बाय क्यू पी. आता याचा आणि याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. पहिलं स्टेटमेंट ई एफ डिवायडेड बाय पी आर, आर पी किंवा पी आर इज इक्वल टू डी एफ डिवायडेड बाय पी क्यू. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आपल्याला फॉल्स स्टेटमेंट शोधायचे. हे ट्रू आहे, त्यामुळे हा पर्याय होऊ शकत नाही. दुसरा पर्याय डीई डिवायडेड बाय पी क्यू आहे, इथं क्यू आर आहे. पी क्यू आणि क्यू आर हा बदल आहे. ई एफ डिवायडेड बाय आर पी, म्हणजे या एका ह्याच्यामुळे आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. गडबड करू नका. तिसरं स्टेटमेंट सी स्टेटमेंटचा विचार करूया. डीई डिवायडेड बाय क्यू आर इज इक्वल टू डी एफ डिवायडेड बाय पी क्यू. या ठिकाणी हे बरोबर आहे. त्यानंतर ई एफ डिवायडेड बाय आर पी इज इक्वल टू डीई डिवायडेड बाय क्यू आर, हे पण बरोबर आहे. म्हणजे आता परत हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, याच्याकडे जावं लागेल. परत एकदा चेक करा. डीई डिवायडेड बाय पी क्यू, इथे क्यू आर आलेला आहे. ई एफ डिवायडेड बाय आर पी, आणि त्यामुळं या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 चा जो एमसीक्यूचं उत्तर असणार आहे ते काय असणार आहे? बी असणार आहे. आणि ते या ठिकाणी आपण सिद्ध केलेलं आहे की डीई डिवायडेड बाय पी क्यू दिलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात डीई डिवायडेड बाय क्यू आर येतं आणि ई एफ डिवायडेड बाय आर पी येतं. 1 2 3 बरोबर आहे. फक्त एका या रेशो मधल्या सेगमेंटमुळे या ठिकाणी हे स्टेटमेंट फॉल्स होतं, आणि त्यामुळे या ठिकाणी त्याचं या पूर्ण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? फॉल्स स्टेटमेंट आपल्याला विचारलं आणि ते बी असं. ओके, बघा. In a triangle ABC and triangle DEF, angle B is equal to E, angle F is equal to C, AB is equal to 3 divided by DE. Then we have to prove that which of the statement regarding the two triangles is a true. आता पहिल्यांदा आपण आकृती करू. ABC, ABC आणि नंतर DEF, DEF दिलेल्या गोष्टी आकृतीमध्ये लगेच देऊन टाकू. अँगल बी हा ई शी एकरूप आहे, समान. एफ हा सी शी एकरूप आहे, एफ हा सी शी एकरूप या ठिकाणी दिलेला आहे. आणि ए बी आणि डीई यातला संबंध ए बी इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ डीई असा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे इन अ ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डीई एफ, अँगल बी इज कॉन्ग्रंट विथ अँगल ई, देन
angle C is congruent with angle F and AB is equal to 3DE. हेच लिहिताना आपण या पद्धतीने लिहू शकतो. AB divided by DE is equal to 3/1. म्हणजेच SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल आता करस्पॉन्डन्स या ठिकाणी जर विचारात घेतला तर या ठिकाणी BCA similar to triangle EFD by SAS सिमिलॅरिटी टेस्ट नुसार या ठिकाणी प्रूव्ह झाले. आपल्याला इथं काय विचारलंय? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन्स आहे ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, आर नॉट कॉन्ग्रुएंट अँड नॉट सिमिलर. परंतु इथं आपण सिमिलर आहेत हे सिद्ध केलेलं आहे. म्हणजे पहिला ऑप्शन्स काही बरोबर होऊ शकत नाही. द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. आता बघा या ठिकाणी सिमिलर आहे परंतु कॉन्ग्रुएंट होतील असं आपल्याला सांगता येत नाही, कारण हा रेशो हा बदलतोय. त्यामुळं सिमिलर आहे परंतु कॉन्ग्रुएंट नाही. आता तिसऱ्याचा विचार करूया. द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर. कॉन्ग्रुएंट आहेत पण सिमिलर नाही आहेत. या ठिकाणी सिमिलर होऊ शकत नाही, कॉन्ग्रुएंट नाही आहेत परंतु सिमिलर होऊ शकतात. त्यामुळे तिसराही या ठिकाणी ऑप्शन्स थोडासा चुकीचा वाटतो आपल्याला. ट्रू ऑप्शन्स या ठिकाणी आणि नन ऑफ अबोव स्टेटमेंट अबोव इज अ ट्रू. पर एक स्टेटमेंट या ठिकाणी परफेक्ट आहे आणि ते म्हणजे दोन ट्रायंगल हे सिमिलर आहेत आणि त्यामुळे द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. परत या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 याचं सुद्धा ऑप्शन या ठिकाणी बीच आलेला आपल्याला आढळून येतो. आणि अशा पद्धतीने आकृतीच्या माध्यमातून कोणत्या टेस्टनी हे दोन सिमिलर आहेत हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर बी दॅट इज द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट हा प्रूव्ह या ठिकाणी करता येऊ शकतो. एक्झाम्पल नंबर 4 MCQ मध्ये ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangle. If area of triangle ABC to area of triangle DEF is equal to 1:2, AB is equal to 4, what is the value of D? आता ज्या वेळेला दोन ट्रायंगल हे इक्विलॅटरल ट्रायंगल असतात त्यावेळेला ते सिमिलर असतातच, त्यामुळे त्याचा विचार करायची गरज नाही. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचं क्षेत्रफळ हे बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. आपण शेवटचा या ठिकाणी असणारा थेरम प्रूव्ह केलेला आहे. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज करस्पॉन्डिंग टू देअर साइड्स स्क्वेअर ऑफ द साइड्स असं मागच्या थेरम मध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्याचा आधार या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. सो ABC, triangle ABC is similar to triangle DEF because they are equilateral triangle. Therefore, area of a triangle ABC to area of a triangle DEF is equal to काय दिलेलं आहे? AB square divided by DE square. याची किंमत दिलेली आहे 1:2. 1 divided by 2 is equal to AB ची किंमत 4 चा वर्ग बरोबर DE ची DE स्क्वेअर. बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन DE स्क्वेअर इज इक्वल टू 4 चा वर्ग 16 गुणिले 2 बरोबर 32. म्हणून DE बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 32 बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. हेच आपण या ठिकाणी 16 गुणिले 2 16 दुनी 32. म्हणून DE बरोबर 16 चं वर्गमूळ 4 वर्गमुळात 2 आणि त्यामुळे DE ची किंमत किती येते? 4 वर्गमुळात 2. म्हणून क्वेश्चन नंबर 4 चा करेक्ट MCQ येणार D आणि तो या ठिकाणी आपण सोडवलेला आहे किंवा सिद्ध केलेला आहे, प्रूव्ह केलेला आहे. कसा येतो ते तर या पद्धतीने अशा प्रकारचं गणित सुद्धा परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. इंटरेस्टिंग आहे गणित. काय दिलेलं आहे? इन अ ट्रायंगल ABC XY इज पॅरलल टू BC. XY आणि BC एकमेकांना पॅरलल लिहिलेले आहेत. जर ट्रायंगल मध्ये XY BC या सेगमेंटला पॅरलल असेल तर बाय BPT आपण या ठिकाणी लिहू शकतो AX डिवायडेड बाय XB इज इक्वल टू AY डिवायडेड बाय YC बाय BPT आपण लिहिलेलं आहे. नंतर काय करायचंय? या ठिकाणी इन्व्हर्टेड करायचं आहे. XB divided by AX is equal to YC divided by AY. नंतर कॉम्पोनेंट करायचे. AX plus XB divided by AX is equal to AY plus YC divided by AY. आता AX आणि XB याची किंमत टोटल AB झाली. AB divided by AX
इज इक्वल टू ए वाय वाय सी याची बेरीज झाली ए सी डिवायडेड बाय ए वाय. आता आपल्याला उत्तर काय बघा, ह्यात कुठं बसते, ए बी आहे, ए एक्स आहे, ए सी आहे, ए वाय आहे, इथं आहे, इथंही सगळं आहे, ए एक्स आहे, एक्स बी नाही आहे, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. त्यानंतर एक्स बी पर्याय कॅन्सल झाला, एक्स बी पर्याय कॅन्सल झाला, कारण उत्तर आपले हे आले. आता ए बी डिवायडेड बाय ए सी. आता इथं परत या ठिकाणी इथं रेसिप्रोकल आपण घेतलेलं आहे आणि इथे इन्व्हर्टेंडो करतोय, म्हणजे या दोन बाजू या ठिकाणी आपण बदलतोय, यांच्या जागा बदलतोय. त्यामुळे ए बी डिवायडेड बाय ए सी इज इक्वल टू ए एक्स डिवायडेड बाय ए वाय आणि पर्याय क्रमांक ए हा या ठिकाणी बरोबर आलेला आढळून येतो. इथं फक्त रेसिप्रोकल केलेला आहे, इथं कॉम्पोनेंडो केलेला आहे आणि इथं इन्व्हर्टेंडो केलेला आहे, म्हणजे फक्त यांच्या दोघांच्या जागा बदललेल्या आहेत, कारण आपल्याला उत्तर त्या स्वरूपात दिलेले आहे ए बी डिवायडेड बाय ए सी इज इक्वल टू ए एक्स डिवायडेड बाय ए वाय. आणि अशा पद्धतीने हे गणित आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. इथं फक्त मगाशी माझ्या चुकून तोंडातून शब्द गेला, इन्व्हर्टेंडो गेला, त्याच्याऐवजी रेसिप्रोकल हा शब्द, कारण आपण काय केलेलं आहे ए डिवायडेड बाय बी हे या ठिकाणी बी डिवायडेड बाय ए या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे इथं रेसिप्रोकल आणि इथं इन्व्हर्टेंडो हा शब्द बरोबर आहे. ए एक्स च्या जागी ए सी आलेला आहे आणि तिथं एसी च्या जागी एक्स गेलेले आणि त्यामुळे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. ही पाचही गणित या ठिकाणी महत्वाचे. हा सगळा भाग म्हणजे कॉम्पोनेंडो असेल, रेसिप्रोकल असेल, इन्व्हर्टेंडो असेल, हा सगळा भाग तुम्हाला मागच्या वर्षीच्या M1 मध्ये झालेला आहे. तो परत एकदा रिपीट करा, म्हणजे कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. हे गणित हॉट्स आहे, कुठल्याही पुस्तकात गणित नाही, मागच्या वर्षीच्या पुस्तकात होतं ते गणित आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. अशा प्रकारची गणित ही वारंवार तुमच्याकडनं सोडवून घेतली जातील, कारण आता सध्या तरी आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहित नाही, त्यामुळे आपण एखादं दुसरं गणित जसं जसं आपल्याला वेळ मिळेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण होईल तसं एक एक दोन गणित आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. याही तासाला या प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहे. काय दिलेलं आहे, 2 poles of height a meters and b meters apart from p या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. Prove that the height h of the point of intersection n of line joining the top of each pole to the foot of the opposite pole is AB divided by A plus B. म्हणजे h ची किंमत ही AB divided by A plus B अशा स्वरूपात येते. मी गणित पूर्ण त्याची प्लेट करून टाकतोय, त्यामुळे गणित तुम्हाला घरी सुद्धा वाचता येईल. म्हणजे आपल्याला मी शॉर्ट मध्ये दिलंय, कारण आपल्याला गणिताला जागा भरपूर लागणार आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मी शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. h इज इक्वल टू AB डिवायडेड बाय A प्लस B हे प्रूव्ह करायचं आहे. नाव लेट PQ इधर आणि RS be the poles, 2 poles of height A and B respectively, which are separated by P meters. बघा, हा PQ पोल, हा SR पोल एकमेकांपासून P इतक्या अंतरावर या ठिकाणी आहे. सो QR ची किंमत आता B झाली. सो आन्सर, सपोज पोल PQ which is equal to A meters आपल्याला दिलेला आहे, A मीटर and RS किंवा SR पोल, SR पोल SR which is equal to B meters are apart from each other with distance काय आहे, QR and which is equal to P meters. हे आपल्याला सगळं दिलेलं आहे की हा पोल A मीटर इतका आहे, हा B इतका आहे आणि या दोन्ही मधलं अंतर P इतका आहे. आपण काय केलेलं आहे, RT अंतर X मानलेलं आहे आणि TQ अंतर हे Y मानलेलं आहे आणि हाईट या ठिकाणी दिलेली आहे आणि आपल्याला सिद्ध करायचं की H इज इक्वल टू AB डिवायडेड बाय A प्लस B. आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस हे करतोय RQ ची किंमत निश्चित करतोय, RQ इज इक्वल टू
आर क्यू इज इक्वल टू आर टी प्लस टी क्यू. आता टोटल आर क्यू किती आहे पी विच इज इक्वल टू एक्स प्लस वाय हे आपण सपोज केलेलं आहे. म्हणजे आर टी ची किंमत एक्स आणि टी क्यू ची किंमत वाय ही सपोज केलेली आहे. पी ही किंमत दिलेली आपल्याला आहे म्हणून पी इज इक्वल टू एक्स प्लस वाय. अजून तुम्हाला इथं पाहिजे असेल तर हे लिहू शकता आर डॅश टी डॅश क्यू. टी बिंदू हा आर आणि क्यू च्या दरम्यान आहे. म्हणजे आता आपल्याला पी इज इक्वल टू एक्स प्लस वाय हे समीकरण आपल्याला पुढे लागणार आहे त्यामुळे महत्वाचं आहे. नाव इन अ ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल घ्यायचे. पहिला ट्रायंगल या ठिकाणी पी क्यू आर अँड ट्रायंगल एन टी आर या दोन ट्रायंगल मध्ये या ठिकाणी मी त्याचे असणारे बघा चिन्ह करतोय मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पी क्यू आर हा मोठा ट्रायंगल आणि एन टी आर हा पी क्यू आर मधलाच पण छोटा ट्रायंगल याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. याच्यामध्ये अँगल पी क्यू आर इज इक्वल टू अँगल पी क्यू आर इज इक्वल टू अँगल एन टी आर दोन्ही 90 डिग्रीचे आहेत. एन टी आर ईच ऑफ 90 डिग्री ईच ऑफ 90 डिग्री ईच ऑफ 90 डिग्री. त्यानंतर अँगल आता इथे जर आपण पाहिलं तर पी क्यू आर आणि एन टी आर याच्यामध्ये आर अँगल कॉमन आहे आपला त्यामुळं पी आर क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ NRT common angle and therefore triangle PQR is similar to triangle NTR by AA test नुसार हे दोन ट्रायंगल या ठिकाणी आपण एकरूप दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे कारण हे मोठं गणित आहे फापट पसारा लिहायचा नाही. PQ डिवायडेड बाय 3 लिहा तुम्ही. तुम्हाला जर वाटत नसेल तर फापट पसरा वाटत नसेल तर तुम्ही 3चा रेशो लिहा आणि पाहिजे असलेले 2 लिहा. परंतु आता माझ्याकडे जागा उपलब्ध कमी आहे त्यामुळे मी थोडासाच लिहितोय. पी क्यू डिवायडेड बाय एन टी इज इक्वल टू क्यू आर डिवायडेड बाय टी आर आणि याला आधार लगेच देऊन टाका. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल लगेच आधार देणं गरजेचं आहे. किमती मांडून टाका. पी क्यू किंमत किती आहे. पी क्यू बघा पी क्यू ए डिवायडेड बाय एन टी एच विच इज इक्वल टू क्यू आर पी किंमत आहे टी आर एक्स किंमत आहे म्हणून ए डिवायडेड बाय एच इज इक्वल टू पी डिवायडेड बाय एक्स. आता आपल्याला x च्या स्वरूपात लिहायची म्हणून टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन x इज इक्वल टू ph डिवायडेड बाय a आणि याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ही पहिली किंमत झाली. आपल्याला दुसरी किंमत आपल्याला h बरोबर ab डिवायडेड बाय ab दाखवायचं a इंटू बी डिवायडेड बाय a प्लस बी दाखवायचं आहे. ही झाली इक्वेशन 2 किंवा आपण याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया, याला 2 म्हणूया, याला 1 म्हणूया. म्हणजे आपल्याला या इक्वेशन मध्ये त्या किमती मांडायच्या. म्हणजे आता आपल्या कशाची किंमत आली x ची किंमत आली. आता y ची किंमत येण्यासाठी आपल्याला कोणते दोन ट्रायंगल विचारात घ्यायचे त्याचा विचार करूया. नाव इन अ ट्रायंगल NTQ and triangle SRQ. आता इथे बघा Q कॉमन आहे आणि एक ट्रायंगल आपल्याला 90 डिग्री दाखवायचं आहे. Angle NTQ is congruent with angle SRQ each of 90 degree. आता कॉमन अँगल Q दोन्ही मध्ये कॉमन आहे म्हणून NQT is congruent with SQR common angle. Therefore, triangle NQT is similar to triangle SRQ by AA similarity test. आता याच्यावरून मगासारखेच 2 या ठिकाणी आपण रेशो घेऊया. 3 ची गरज नाही आहे.
त्यामुळे आता पाहिजे असणारे रेशो म्हणजे या ठिकाणी कोणकोणते आहेत त्याचा विचार करूया. NT डिवायडेड बाय SQ इज इक्वल टू TQ डिवायडेड बाय QR. लगेच इथं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता NT ची किंमत NTH भागिले SQ NT भागिले SR यायला पाहिजे. SR बघा NT भागिले SR यायला पाहिजे. SR B बरोबर TQ Y भागिले QR P. QR किती P आहे. आता याच्यातून आपल्याला कशाची किंमत काढायची y ची. बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन y इज इक्वल टू HP डिवायडेड बाय B. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. 2 आणि 3 आपल्याला कशात ठेवायचंय या ठिकाणी 1 मध्ये ठेवायचंय. एक इक्वेशन आता याची गरज नाहीये, हे पुसून टाकतो सगळं मी. आता या ठिकाणी एक सो पुट इक्वेशन 2 and इक्वेशन 3 in 1. So P is equal to x plus y which is equal to x ची किंमत PH upon A plus y ची किंमत HP upon B. P ची is equal to P. So P is equal to H A plus कॉमन काढलं HA P कॉमन घेऊया. कंसामध्ये काय राहील HA डिवायडेड बाय HB. ओके P gets cancel which is equal to so 1 is equal to HA plus HB. बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक संख्येला H ने गुणूया भागूया 1 divided by H into H divided by A plus 1 divided by H into H divided by B. या H ला H जाईल, या H ला H जाईल. 1 divided by H is equal to 1 divided by A plus 1 divided by B. So 1 divided by H is equal to AB. LCM आला, वर आलं B plus A. By taking reciprocal, H is equal to AB upon A plus B and that is the answer for your question. तर अशा पद्धतीने इतका मोठा प्रश्न हॉट्सला आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि त्या पद्धतीने या ठिकाणी तो लिहिणं हे गरजेचं असतं. आणि अशा पद्धतीने जर प्रश्न लिहिला तर कोणती आणि कसलीही चूक येत नाही. याच्यामध्ये 2-2, 3-3 कन्सेप्ट एकत्र केलेले आपल्याला असतात. H इज इक्वल टू AB डिवायडेड बाय A प्लस B हे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे आणि या पद्धतीचे याचं प्रूफ